महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय चाललं आहे? प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांचं नक्की काय चाललं आहे? याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा केलीच होती. पण 2 दिवसापूर्वी आणखीन एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. अर्थात त्याला स्वरूप दिलेलं आहे संस्कृतीचं. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली आणि त्यामुळे या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 5-6 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांचं नक्की काय चाललेलं आहे? ते भाजपबरोबर जाणार का? काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अजितदादा पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र होणार का? अशा चर्चांवरती आपण त्या व्हिडिओमध्ये सखोलपणे बोललो होतो. त्यामध्ये मी एक तुम्हाला सांगितलं होतं की शरद पवार हे त्यांच्या धूर्त राजकारणासाठी, स्वार्थी राजकारणासाठी ओळखले जातात आणि पुन्हा एकदा त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये शरद पवार गेले. तिकडे एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटची बैठक सोडून दालनामध्ये येऊन शरद पवार यांचं स्वागत केलं. अर्थात ती राजकीय संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे असं बोललं गेलं आणि ते वस्तुस्थिती देखील आहे. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये घेतली. त्यामुळे हे नक्की काय चाललं आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती गरमागरमी झाली, राजकीय चर्चा झडल्या, राजकीय प्रतिक्रिया आल्या. शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा, मी सर्वेसर्वाच म्हणालो आहे, संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली की विधानमंडळामध्ये शरद पवार यांना दुसरा कुठलाही कोपरा, दुसरा कुठलीही जागा मिळाली नाही का? अशा अनेक गरमागरम चर्चा आणि गरमागरम प्रतिक्रिया आल्या. पण एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे, प्रामुख्याने मराठा आंदोलन तीव्र झाल्यानंतर मोठे नेते मराठा समाजाचे मानले जातात. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांचा पक्ष म्हणून मानला जातो. भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं, NDAमध्ये सामील होणं याच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधणं, शिवसेनेबरोबर जाणं अशी काही दुसऱ्या प्रकारची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट करतोय का? अशा अनेक चर्चांना त्यामुळे हवा मिळाली आणि त्या स्वरूपाच्या चर्चा गेल्या 2 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झडू लागलेल्या आहेत. त्याचबरोबरीने काही माध्यमांनी असं सांगितलं, काही राजकीय विश्लेषक त्याच्यावरती असं बोलले की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट दोघंही एकत्र यायला तयार आहेत. विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. पण त्यातला एक गट आणि प्रामुख्याने ज्येष्ठ नेते असं म्हणत आहेत की सुनेत्राताई पवार यांना आणि पार्थ पवार यांना बाजूला करून, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते मित्रांनो, सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांना बाजूला करून या दोन्ही गटांचं विलिनीकरण व्हावं. पण ते शक्य होईल असं मला स्वतःला तरी वाटत नाही आहे. पण राजकारणात काही अशक्य नाही आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टी नंतर घडू शकतात. पण असं खरोखर होईल का? सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या गोष्टी, कुठल्याही प्रकारचे निर्णय इतर नेत्यांना विचारात न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतो. त्यामुळे नाराजी आणखीन वाढत चालली आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चिले गेलेले आहेत, उद्भवलेले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट यांच्याबरोबर जाण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटामधले काही खासदार आणि काही आमदार यांचं म्हणणं असं आहे की आपण थेट भारतीय जनता पक्षाबरोबरच का जाऊ नये किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होऊन आपली न्यूसन्स व्हॅल्यू का वाढवू नये आणि ती अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक वेगळ्या प्रकारची टफ दिल्यासारखी का निर्माण करू नये. असे अनेक चर्चा, असे अनेक गोष्टी, अशा अनेक अंडरकरंट्स गेल्या 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चिले आलेले आहेत.
नक्की काय होतंय हे बघणं त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये अतिशय रंजक ठरणार आहे. हिवाळी अधिवेशन आज पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर बरोबर 6 महिन्यांनी होईल. त्यामध्ये आणि येणाऱ्या केंद्राच्या संसदीय पावसाळी अधिवेशनामध्ये काही विधेयकं आणली जात आहेत का, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काही खासदारांच्या मतांची बेगमी या निमित्ताने केली जात आहे का, राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अशा स्वरूपाच्या कुठल्या आणखी नवीन गोष्टींची चर्चा आणि काही कोणत्या नवीन गोष्टी येतील का, जर मंत्रिमंडळाचा विस्तार केंद्रामध्ये झाला आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये झाला तर जे अर्थमंत्रीपद राज्यामध्ये अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे हक्काचं म्हणता येणार नाही, पण जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेलं आहे ते परत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल का, आणि जर का ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलंच भाजपकडनं, आता ते देवेंद्र फडणवीसांकडे, तर त्या अर्थमंत्री पदावरती कोणाला येऊन द्यायचं याचा विचार भारतीय जनता पक्ष करतोय का, आणि त्या स्वरूपाच्या कुठली बोलणी चालू असून असं म्हटलं जातंय की ते खातं ते पद केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यासाठी रिकामं ठेवलं गेलं आहे का. मित्रांनो, चर्चा अनेक आहेत, स्पेक्युलेशन्स अनेक आहेत. नक्की काय होतंय हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही खासदार मुद्दामून जाणून बुजून महायुतीच्या धुरीणांकडनं केलेली ही चाल आहे का, की जे म्हटलं जातं एक अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षाची केंद्रातली तिची काही रणनीती याच्यामागे असू शकते का. या सर्व गोष्टींबद्दल, या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. राज्याच्या राजकारणातले आणि देशाच्या राजकारणातले करंट अंडर करंट्स जाणून घेण्यासाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. या व्हिडिओवरती मी तुमचे कमेंट अपेक्षित करतो, ते कमेंट तुम्ही नक्की करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.